हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी धाबा स्टाईल पनीर मसाला पाहणार आहोत. हा पनीर मसाला तुम्ही या माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथे पहा, यासोबत मी नान रोटीची सुद्धा रेसिपी तयार केलेली आहे. तर ही नान रोटी सुद्धा मी लवकरच अपलोड करणार आहे, हा सुद्धा व्हिडिओ. तर तुम्ही हाही व्हिडिओ नक्की पहा. तर इथे पहा, आपलं पनीर एक नंबर असं तयार झालेलं आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी साहित्य पाहूया आपण अगोदर. तर इथे मी 7 ते 8 कांदे, 3 टोमॅटो, 250 ग्रॅम पनीर, 250 ग्रॅम मटार घेतलेला आहे. तर इथं खडे मसाल्यामध्ये लवंग, शहाजिरे, जावित्री, दालचिनी, मिरे, तेजपत्ता, सुकं खोबरं, कसुरी मेथी, खसखस आणि तीळ घेतलेले आहेत. तर आता मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मॅगी पाऊच, पनीर मसाला, धना पावडर आणि इथं फूड कलर घेतलेला आहे, रेड कलर. तर आता आपण इथं ग्रेव्हीसाठी मगज बी, 5 ते 7 काजू आणि आपली दुधावरील साई घेतलेली आहे. तरी हे सर्व साहित्य पाहून घेतले आपण. तर आता आपण सर्वात अगोदर आपले मगज बी आणि काजू एका वाटीमध्ये भिजवून घेऊया. आपल्याला याची छान अशी फाईन पेस्ट करायची आहे. तर इथं साईडला भिजत ठेवलेले आहेत. याच्यावरती झाकण ठेवून असेच बाजूला ठेवून देऊया. तर आपल्याला आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथं मी 1 इंच आलं, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर घेऊन याची छान अशी पेस्ट करून तयार घ्यायची. तर इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता ही अशीच बाजूला ठेवून देऊया. तर गॅसवरती मी कढई तापत ठेवून त्यामध्ये 1 चमचा भरून आपली खसखस आहे, ही मोठा चमचा भरून. तर इथं खसखस अशी छान अशी मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे. तर हे सर्व मसाले वापरून जर तुम्ही ही पनीर मसाला बनवला तर एक नंबर असा भन्नाट तयार होतो. तर इथं खसखस भाजून झाल्यानंतरनं मी त्याच कढईमध्ये आपली तीळसुद्धा घालून घेतलेले आहेत. तीळसुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक गॅसवरती. आपले तीळसुद्धा आता काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी इथं 1 वाटी भरून सुकं खोबरं घेतलेलं आहे. अगदी छोटी वाटी आहे ही. तर हे खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. तर बारीक गॅसवरती आपल्याला खरपूस रंगावरती खोबरंसुद्धा भाजायचं आहे. तेल न टाकता खोबरं भाजायचं आहे. तर यामध्येच मी परत एकदा खडे मसाले घालते. तर खडे मसालेसुद्धा आपल्याला बारीक गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरी, 2 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा भरून शहाजिरे घेतलेले आहेत. थोडीशी जावित्री घेतलेली आहे. तर हे सुद्धा आपले मसाले भाजून झालेले आहेत. ते सुद्धा आपण ताटामध्ये थंड होण्यासाठी काढले. परत कढईमध्ये मी 1 पळी भरून तेल घातलेलं आहे. तर इथं मी मीडियम साईजचे 7 ते 8 कांदे घेऊन ते चिरून घेतलेले आहेत. इथं पहा, उभे पातळ आपले कांदे चिरून घेतलेले आहेत. तर कांदेसुद्धा छान असे कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा. तर इथे पहा, आपला कांदा थोडासा मोकळा करून घेते म्हणजे पटकन भाजतो तो. तर इथे आपला कांदासुद्धा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा. तर आता आपल्याला यामध्ये इथं मी 3 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. हे टोमॅटोसुद्धा मऊसूद होईपर्यंत छान असे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे पहा, आता आपला टोमॅटो आणि कांदा छान असा मऊसूद शिजलेला आहे. तर तुम्ही आता आपण हा कांदा आणि टोमॅटोसुद्धा थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथे पहा, आपला कांदा आणि टोमॅटोसुद्धा मी ताटामध्ये काढून घेतला. नंतर आपली कढई स्वच्छ करून त्यामध्ये आता आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. तर मी 3 पळी भरून तेल टाकून त्यामध्ये आपले पनीरचे तुकडे टाकून छान असे उलटपुलट करत आपल्याला हे पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत. तर हे पनीरचे तुकडे पाण्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत म्हणजे आपले पनीरचे तुकडे निब्बर असे होणार नाहीत. तर छान असे मऊसूद सॉफ्ट असे तयार राहतात. त्यासाठी इथे पाण्यामध्येच आपल्याला हे पनीर काढून घ्यायचं आहे. हे असे साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला आपल्या मसाल्यांचं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथं सर्वात अगोदर आपल्याला आपले मगज बी आणि काजू भिजवलेले आहेत, त्याची छान अशी फाईन पेस्ट करायची आहे. तर इथे मी थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व छान असं फाईन आपल्याला पेस्ट वाटून घ्यायची आहे याची.
तर इथे आपली मस्त अशी फाईन पेस्ट करून झालेली आहे. इथं मी मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपले हे सर्व मसाले भाजून घेतलेले यामध्ये वाटून घेते. तर इथं खसखस, तीळ, खोबरं, खडे मसाले आधी छान अशी याची पावडर करून घ्यायची आहे. त्यामध्येच आपल्याला कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची सुद्धा छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पहा आता आपली पेस्टसुद्धा मस्त झालेली आहे. तर आता मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये आपल्याला पनीरच्या भाजीला फोडणी घालायची आहे. तर इथं मी आपल्या राहिलेल्या तेलामध्ये ही छान अशी पेस्ट आपली परतून घ्यायची आहे. तर इथं ही सर्व पेस्ट मी यामध्ये घालून घेतलेली आहे. तर आता आपल्याला या पेस्टला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. तर इथे पहा चटचट उडेपर्यंत ही परतून घेऊया. तर इथे पहा आपली ही ग्रेव्ही या पद्धतीची झाली आहे. तर याला छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे. तर पहिल्या ग्रेव्हीत आणि आत्ताच्या ग्रेव्हीमध्ये खूप फरक दिसत आहे. तर इथे पहा 2 चमचे भरून आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची. ती सुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. तर हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून 2 ते 3 मिनिट आपली ही आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे. नंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर इथं मी यामध्ये 2 चमचे भरून लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर आणि 2 चमचे पनीर मसाला आणि 1 मॅगी पाऊच घातलेला आहे. तर हे मसालेसुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर तुम्ही या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की करून पहा. एकदम आपली हॉटेल स्टाईल भाजी तयार होते. तर इथे पहा आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला काजू आणि मगजबीजची पेस्ट घालायची आहे. ही घातल्याने आपल्या ग्रेव्हीला छान असा दाटसरपणा येतो. तर ही पेस्टसुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. नंतरनं यामध्ये दुधावरली साई घालायची आहे. तीसुद्धा थोडी फेटून घेऊया. तर दुधावरली साई नसेल घालायची तर तुम्ही इथं फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. फ्रेश क्रीम किंवा साई घातल्याने आपल्या ग्रेव्हीला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं. तर इथे पहा आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी. तर यामध्ये इथं मी फूड कलर घातलेला आहे. याने सुद्धा आपल्या भाजीला मस्त असा कलर येतो. हा ऑप्शनल आहे. तर इथे मी कलरसुद्धा आपला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. तर इथं यामध्ये आता आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे. तर इथं तुम्हाला दिसतच असेल तर आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी आपलं पनीर घालून घेते. इथे पहा आता आपण पनीर घालून घेतल्यानंतरनं यामध्ये आपला मटारसुद्धा घालून घ्यायचा आहे. तर हे पनीरचंच पाणी आपल्याला भाजीला वापरायचं आहे. तर इथं मी मटारसुद्धा घालून घेणार आहे. मटार घातल्यानंतरनं आपण हे एकदम हलक्या हाताने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या पनीरचे तुकडे होणार नाहीत. तर पनीरचंच पाणी मी या भाजीमध्ये वापरलेलं आहे. तर इथे पहा तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे त्या प्रमाणात इथं पाणी वतून घ्यायचं आहे. तर इथं मी अजून थोडंसं पाणी वतून आपली भाजी वाढवलेली आहे. तर इथे पहा खूपही आपली भाजी घट्ट नाही किंवा खूपही पातळ नाही. तर एकदम मस्त अशी ही भाजी या पद्धतीने केली तर तयार होते. इथं मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. तर इथं मी 2 चमचे भरून मीठ घातलेलं आहे. आता हे मीठसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये 1 मोठा चमचा भरून कसुरी मेथी हातावरती थोडी क्रश करून घालायची आहे. तर ती सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. तर यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे. साखर नक्की घालायची आहे म्हणजे आपल्या भाजीला थोडासा आंबटपणा असतो तो सुद्धा कमी होतो आणि भाजीची टेस्ट एक नंबर अशी लागते. तर या पद्धतीने मी ही भाजी करून घेतलेली आहे. आता आपण याला छान अशी उकळी काढून घेऊया.
5 ते 10 मिनिट मी अशीच भाजी बारीक गॅसवरती उकळून घेतली. इथे दिसतच असेल भाजीला आपल्या मस्त अशी तर्री आलेली आहे. इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे तुम्हाला दिसतच असेल आपल्या भाजीचं टेक्स्चर खूप मस्त क्रीमी असं झालेलं आहे. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.